नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटनांचं आज राज्यभर आंदोलन असेल। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी रामनाथ ढाकणे यांच्याकडून। रामनाथ, आज आंदोलन केलं जाणार आहे हिंदुत्ववादी संघटनांकडून, आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे त्या परिसरातली? नक्कीच श्रुती, सध्या मी खुलताबादमध्ये आहे। आपण जर या ठिकाणी माझ्या पाठीमागची दृश्य बघितली तर औरंगजेबाची कबर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सध्या मी उभा आहे। या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून जो जोरदार वाद सुरू आहे आणि मागील काही दिवसापासून औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी अशी मागणी जी आहे ती सातत्यानं करण्यात येत आहे आणि या मागणीने आता जोर लावून धरलेला आहे। औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी आणि तिला टाळेबंद करण्यात यावं या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल त्याचबरोबर इतर ज्या काही हिंदू संघटना आहे त्यांनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला आहे। राज्यात सर्वच ठिकाणी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे। त्यामुळे या ठिकाणी आता बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आले आहे। एकच व्यक्ती या ठिकाणी जाऊ शकेल अशा पद्धतीने पोलीस कर्मचाऱ्यांकडून बॅरिकेडिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर सध्या या ठिकाणी 4 ते 5 पोलीस कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। प्रवेशद्वारावर या ठिकाणी प्रत्येक येणारे जाणारे व्यक्तीची चौकशी सुद्धा होत आहे। त्यांचं नाव, त्यांचं मोबाईल नंबर या सर्व गोष्टीची या ठिकाणी कसून तपासणी जी आहे ती करण्यात येत आहे। सध्या आपण जर ही दृश्य बघितली तर सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील लगत असलेल्या खुलताबाद शहरातील कबरी समोर मी आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर बॅरिकेडिंग करण्यात आले जेणेकरून काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील हळूहळू या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। या बॅरिकेडच्या समोर जे आहेत ते काही पोलीस कर्मचारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। प्रत्येक जो येणारा व्यक्ती आहे त्याची या ठिकाणी कसून चौकशी करण्यात येत आहे। आज आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काही अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील आज या ठिकाणी तैनात असणार आहे। हळूहळू पोलीस बंदोबस्त दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। औरंगजेबाच्या कबरीकडे जे जाणारे 4 प्रमुख रस्ते आहेत त्या ठिकाणी 4ही रस्त्यावरती जवळपास प्रत्येक ठिकाणी 15 ते 20 पोलीस असणार आहे, म्हणजे एकूण 60 पोलीस या ठिकाणी दाखल असणार आहे। एकीकडे कबरीवरून जो वाद निर्माण झालाय मुळामध्ये खुलताबादमध्ये अशी कुठल्याही प्रकारची परिस्थिती सध्या तरी नाही किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये या भावना या ठिकाणची नागरिकांची जी आहे ती आता पाहायला मिळत आहे। श्रुती, नक्कीच रामनाथ, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तूर्तास धन्यवाद। अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच।